नमस्कार, ड्रायव्हिंग भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गाडी चालवताना तुम्हाला खरंच मी प्रत्येक वेळा सांगतो, लक्ष तुम्हाला ना चारी बाजूला असायला हवं। इथे भले ना तुमची छोटीशी चूक आहे, पण इथे दुसऱ्याची पण चूक आहे। पण तुम्हाला इतकी मोठी चुकी नाही की इतकी मोठी गाडी दिसली नाही। पहिला हा व्हिडिओ बघा। भले त्याला ना ट्रॅक्टरमुळे, समजा आपण ट्रॅक्टरमुळे ना त्याला गाडी दिसली नसेल टू व्हीलर वाला, पण बारकाईने तुम्ही लक्ष द्या। गाडी चालवणारा आहे ना तो पाठच्या जो बसलाय त्याच्याबरोबर बोलतो, त्यामुळे समोर त्याचं लक्षच गेलं नाही। छोटी गाडी नाही ना ती, इतकी मोठी गाडी आहे, तो टेम्पो ट्रक आहे तो मोठा। त्यांनी ह्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, ते पूर्ण गाडी त्यांनी राईट साईडला घेतली। विचार करा, मी कायम सांगतो ड्रायव्हर कधीही ना जाणून बुजून अपघात करत नाही। 100तला एखादा ड्रायव्हर त्याच्याकडून अशा घटना घडतात, पण प्रत्येक ड्रायव्हर जो आहे ना हा प्रत्येकाला वाचवण्याचाच प्रयत्न करत असतो। मग तो शासकीय असो, निमशासकीय असो किंवा खाजगी ड्रायव्हर असो, ट्रकवाला असो, कारवाला असो, प्रत्येक वेळेला ना अशा आणीबाणीच्या वेळेला ना तो प्रत्येक वेळेला गाडी वाचवण्याचाच प्रयत्न करतो। अशा घटना घडतात त्यावेळेला, त्यांनी तसंच केलं। त्याला कळालं की ती हा बाईकवाला स्वतः जाऊन धडकला, ट्रकवाला नाही धडकला, त्याचं लक्षच नाही बाईकवाल्याचं। पूर्ण गाडी त्यांनी दुसऱ्या लेन मध्ये घेतली, पण देव जाणो तिथे काय झालं की तो वाचलाय का काय। आपण तर देवाजवळ हीच प्रार्थना करूया की नक्कीच ते दोघं सुखरूप असतील। ट्रॅक्टरवाल्याची चुकी आहे, तिने गाडी लेफ्टला उभी केली, पण तुमचं काम आहे ना तुम्ही डायरेक्ट छोट्या गल्लीतून मोठ्या, मी पाठीमागे पण 2-3 व्हिडिओ टाकले होते। छोट्या गल्लीतून मोठ्या कुठल्याही रोडवर यायचं असेल ना, क्षणभर थांबायला काय हरकत आहे। तो ही व्यक्ती थांबलीच नाही, बाईकवाले हे थांबलेच नाहीत, सरळ रोडवर आले। कुठलीही गल्ली असू द्या, ज्या वेळेला ती गल्ली लास्टला एंड होते, क्षणभर थांबायला काहीच हरकत नाही। थोडासा थांबला असता ती गाडी निघून गेली असती, पण तुम्हाला थांबायचंच नाही, घाई, अति घाई। हेल्मेटचा विचारच करू नका, ते तर आता फॅशन झाली, हेल्मेट घालायचंच नाही। तुम्ही डायरेक्ट रोडवर येता, मोठ्या रोडवर, मग त्याचे परिणाम असेच होणार ना। ड्रायव्हरने पूर्ण ते वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही स्वतः जाऊन त्या गाडीला जाऊन धडकलाय। तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा।